नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 तारखेनंतर 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, पण किती? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती? आणि या सर्वांचा परिणाम आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? आणि या परिणामामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचं गणित बघूयात। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या $11.5 प्रतिबुशेलच्या अवतीभवती आहे। जाणकारांच्या मते 3.5 ते 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती असणारा सोयाबीनचा बाजारभाव 100% आपल्याला मे महिन्यात सुधारताना दिसणार आहे। 15 मे नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची पातळी वाढून आपल्याला कमीत कमी $12 प्रतिबुशेल्स पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये $12.5 प्रतिबुशेल्स पर्यंत जाताना या ठिकाणी दिसणार आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी वाढली म्हटलं की देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि यामुळे देशामध्ये सोयाबीनची भाव पातळी वाढण्यास मदत होईल। शिवाय 15 मे नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटणार, जी विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे। ही विक्री कुठेतरी आपल्याला 15 मे नंतर 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे। यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत दिसणार आहे। या तफावतीमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200 ची तेजी दाखवणार। आणि सध्याची जी सोयाबीनची बाजारभाव पातळी दिसत आहे 4200 ते 4600, याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव आपल्याला 4300 ते 4800 च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहेत।
आता अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या, सोयाबीनचा भाव तुम्हाला इथून पुढे कधीही 4,600 पार दिसला बाबांनो, तिथं 50% सोयाबीनची विक्री करा. 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यात खत बियाण्याची आवश्यकता असते, त्यासाठी आपण पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी सोयाबीन विक्री करतो. दरवर्षी जून महिन्यात उरलं सुरलं सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येतंय आणि सोयाबीनचे भाव कोसळतात. याही वर्षी असं होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपण मे महिन्यात चांगल्या दरावरती सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात फार लवकर प्रचंड तेजी येण्याची शक्यता देखील या ठिकाणी दिसत नाही. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.